अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बाळा, हा संदेश तुला योगायोगाने मिळालेला नाही. स्वामींची इच्छा नसताना झाडाचे पानही हलत नाही. मग तू हा संदेश ऐकत आहेस यामागे नक्कीच काही कारण आहे. कदाचित तू सध्या एखाद्या मोठ्या चिंतेत असशील. मनात हजारो प्रश्न असतील. प्रयत्न करूनही यश मिळत नसेल. आपली माणसे दूर जात असतील किंवा असे वाटत असेल की देवानेच आपल्याकडे पाठ फिरवली आहे. पण बाळा, शांतपणे माझे शब्द ऐक. जीवनात जे काही घडते ते तुझ्या विरोधात नसते. ते तुझ्या भविष्यासाठी घडत असते. अनेकदा माणसाला वर्तमानातील दुःख दिसते, पण त्या दुःखामागे दडलेला आशीर्वाद दिसत नाही. तू कधी विचार केला आहेस का? जेव्हा सोन्याला दागिना बनवायचा असतो तेव्हा त्याला अग्नीमध्ये तापवले जाते. जेव्हा हिऱ्याला चमक द्यायची असते तेव्हा त्याच्यावर वार केले जातात. आणि जेव्हा जेव्हा माणसाला मोठे बनवायचे असते तेव्हा त्याच्या आयुष्यात संघर्ष येत असतात. म्हणून तुझ्या संघर्षांना शाप समजू नकोस. ते तुझ्या आयुष्याचा पाया मजबूत करण्यासाठी आलेले आहेत. बाळा, आज तू ज्या वेदना सहन करत आहेस ना, त्या उद्या तुझी ताकद बनणार आहेत. आज जे अश्रू तुझ्या वाहत आहेत ना, ते उद्या आनंदाच्या रूपाने तुझ्याकडे परत येणार आहेत. तुला वाटते की तुझे कोणीच ऐकत नाही आहे, पण लक्षात ठेव, प्रत्येक वेळी तू मनातून हाक मारतोस ती माझ्यापर्यंत पोहोचत असते. तुझ्या डोळ्यातले अश्रू, तुझ्या मनातील भीती, तुझी काळजी, तुझी चिंता हे सर्व मला दिसत असते. पण एक गोष्ट तुला सांगावीच लागणार आहे, त्यामुळे मी तुला इथं सांगत आहे. जेव्हा तू काळजी करत असतोस ना, तेव्हा समस्या हे सुटत असते. मग स्वतःला त्रास का देत असतोस? ज्या गोष्टी तुझ्या हातात नाही आहेत त्या त्या माझ्यावर सोपवत जा. आणि जे तुझ्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करत राहा. लोक तुला कमी लेखणार आहेत, तुझ्यावर हसणार आहेत, तुझ्या स्वप्नांची थट्टा करणार आहेत. पण लक्षात ठेव, गरुड जेव्हा उंच भरारी घेतो तेव्हा कावळे त्याच्या बरोबरीने उडू शकत नाहीत. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नकोस. तुझे ध्येय मोठे ठेव, तुझी नियत ही स्वच्छ ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. बाळा, प्रत्येक वेळी तुझ्या मनात भीती आली की श्री स्वामी समर्थ हा फक्त मंत्र म्हण. हा मंत्र केवळ शब्द नाही आहे, तर ही एक शक्ती आहे. हे संरक्षण आहे आणि विश्वास आहे. अनेक संकटे असे असतात की जी तुला दिसतच नाहीत, पण माझ्या कृपा त्यांना तुझ्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. म्हणून प्रत्येक सकाळी उठल्यावर कृतज्ञ राहा. जे आहे त्याबद्दल आभार मान, कारण आभार मानणाऱ्याच्या आयुष्यात कृपा वर्षाव अधिक होतो. तू सतत तुझ्याकडे काय नाही याचा विचार करतोस, पण एकदा तुझ्याकडे काय आहे याचाही विचार कर. तुझा श्वास आहे, तुझे जीवन आहे, नवीन संधी आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी साथ आहे. बाळा, वेळ कधीच सारखी राहत नाही. दुःख कायम राहत नाही, अंधार कायम राहत नाही आणि संकटही कायम राहत नाही. आज परिस्थिती कठीण असेल तर उद्या ती नक्की बदलणार. फक्त धीर सोडू नकोस. कधीकधी मी तुला उशिरा देतो, कारण मला तुला सर्वोत्तम द्यायचे असते. म्हणून माझ्या वेळेवर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात जे चाललेलं आहे ते योग्य आहे आणि तुला योग्य वेळी नक्कीच मिळणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी कृपा आहे. बोला श्री स्वामी समर्थ.